हॅलो. आणि मी खूपच वेळ झाला दिलगिरी व्यक्त करतोय. हॅलो 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 हॅलो. आणि मी मंडळाच्या वतीने श्री बंडू केणी आमच्या मंडळाच्या मॅचेस होत्या नवसाती प्रीमियर लीग इकडे आले म्हणून त्यांच्या आमच्या मंडळाच्या तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि मी श्री केतन पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी एक गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि या अगोदर 2 मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शेवटची मॅच जी जिंकली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावलाय ते गौरव पाटील याने. मी चंद्रकांत मडवी यांना विनंती करतोय की त्याने ते मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. माफ करा दत्ताराम मडवी. तसेच याच्या सेमीफायनल मध्ये एक मॅन ऑफ द आमचं बाकी होतं राहिलेलं होतं. मी श्री बंडू दादा केणी यांना विनंती करतोय की ते मॅन ऑफ द मॅच श्री गिरीश सावंत यांना द्यायचं आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली गिरीश सावंत याने. आणि दरम्यान तुम्ही वाट पाहत असाल की या नवसाती प्रीमियर लीग मध्ये कोणी बॅटिंग चांगली केली, कोणी गोलंदाजी चांगली केली, कोणी क्षेत्ररक्षण चांगली केलं आणि कोणाला मॅन ऑफ द सिरीज जाईल त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर मी इथे घोषणा करतो की क्षेत्ररक्षण म्हणजे उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण कोण असेल, कोणाला का अंदाज आहे का, कोण असेल? आणि इकडे नाविन्याचं येतोय. मी खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण खेळवले नाविन्याला इथे क्षेत्ररक्षणचा किताब देण्यात येत आहे. आणि मी केतन पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी क्षेत्ररक्षणचा किताब तो द्यायचा आहे. इथंच उभे राहा फोटो काढायला. तसेच या प्रीमियर लीग मध्ये खूपच सुंदर अशी माईक चेक खूपच सुंदर अशी फटकेबाजी केलेली आपल्या फलंदाजी जोरावर षटकार मारून आपल्या संघासाठी प्रावीण्य उपलब्ध करून दिलेलं. तेच टोटल या NPL मध्ये त्याने 95 धावा काढलेल्या आहे. अवघ्या 5 धावा त्याने शतकापासून दूर राहिलेला तोच उत्कृष्ट फलंदाज म्हणून आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हातचे बक्षीस द्यायचं आहे. दरम्यान या नवसाती प्रीमियर लीग याच्यामधला गोलंदाज कोण असेल, कोणाला आयडिया? गोलंदाज मला इथे आवाज येतो, एक आकाशचा आवाज येतो. अजून आकाश, फक्त आकाशचा आवाज येतोय परंतु आकाश नाहीये. आणि या नवसाती प्रीमियर लीगचा गोलंदाज जातोय तो आदित्य केणी. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली. हा नौका खेळाडू आहे.
मी राज पाटील आणि उमेश भंडारी यांना विनंती करतोय की हा पारितोषिक त्याने आदित्य केणी याला बहाल करायचा आहे. आणि हे आदित्य केणी याचं हे पहिलं पारितोषिक आहे. खूपच सुंदर अशी त्यांनी गोलंदाजी केली. आणि माईक चेक आणि दरम्यान जाऊया. हॅलो 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 माईक चेक. आणि आपण जाऊया नवसाती प्रीमियर लीगच्या प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाकडे. आणि मी विनंती करतो साहिल पाटील यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्यांनी सुद्धा खूपच सुंदर असे मौल्यवान ट्रॉफीज बक्षिसे आमच्या प्रीमियर लीग साठी बहाल केलेले आहेत. आणि दरम्यान मी आणि या नवसाती प्रीमियर लीगचं रनरअप जाते. रनरअप म्हणजे सेकंड प्राइज जाते ते रेड बुल या संघाला. कृपया त्याच्या संघाच्या कॅप्टन आणि त्याच्या खेळाडूंना विनंती करेन की त्याने हे पारितोषिक घेण्यासाठी रंगमंचावर यायचं आहे. सेकंड प्राइज ते रेड बुल. गुड्डू पाटील याने सर्व आपल्या टीम मेंबर्सला घेऊन रंगमंचावर यायचं आहे. आणि मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी सर्वांनी पारितोषिक आमच्या टीमला द्यायचं आहे. खूपच सुंदर असं खेळ केलेला आहे तो रेडबुल या टीमने. धन्यवाद. आणि दरम्यान पुन्हा मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्यानं पहिलं क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. ते जातंय ते हेल या संघाला. हेल या संघाचा कर्णधार गिरीश सावंत यांनी आपल्या मेंबर्सला घेऊन बक्षीस यायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. आणि दरम्यान तुम्हाला सर्व चिंता असेल हॅलो हॅलो. आणि दरम्यान तुम्हाला सर्वांना चिंता असेल की मॅन ऑफ द सिरीज कोणाला जाईल.
हॅलो. नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2024 इथे जो तुम्ही मला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो व इथे जे सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला प्रथम क्रमांक आल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सेकंड नंबर आलाय त्याचा पण हार्दिक परत मी तुम्हाला एकदा होलीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. सर्वांना ही होली सुख शांती समृद्धीची आणि भरभराटीची जावो. आपलं आरोग्य सर्व खेळाडूंचे व नवसाती मित्रमंडळ परिवाराचे इथे मला बोलून मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपले ऋणी आहे आणि असंच तुमचा खेळ यापुढेही दरवर्षी चालत राहो आणि मला इथे येण्याची संधी मिळो हीच मी माझ्या मित्रांसाठी माझ्या परिवारासाठी आणि पूर्ण आपल्या गावासाठी माझ्या वतीने आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.